चला तर बघूया, तुम्ही स्टेटस पाहून समजलेच असाल कशावर आजचा व्हिडिओ आहे। तर बघा, HDFC बँक स्कॉलरशिप योजना 2024 आणि 25 या वर्षासाठी HDFC बँकेकडून स्कॉलरशिप जी मिळणार आहे, 1 ते 1 म्हणजे पहिल्या वर्गापासून ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे स्कॉलरशिपची। तर सर्वांनी ह्या योजनेसाठी फॉर्म भरा आणि फॉर्म चालू झालेले आहेत। लास्ट डेट सुद्धा दिलेली आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, कोणते कागदपत्र जोडायचे आणि लास्ट डेट पण दिलेली आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि जे नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जेव्हाही टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल। तर बघा, किती आहे स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी, 15,000 पासून ते 75,000 पर्यंत ही स्कॉलरशिप आहे। आणि कोणत्या बँकेकडून आहे तर HDFC बँकेकडून आहे। ऑनलाईन अर्ज हे सुरू झाले। कधीची अपडेट निघाली हे जुलै 14 म्हणजे 14 जुलैपासून हे फॉर्म सुटलेले आहे। तर बघूया आपण, बघा HDFC बँक परिवर्तनचा ECSS कार्यक्रम म्हणजे HDFC बँक स्कॉलरशिप 2024-25 हा HDFC बँकेचा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश समाजातील वंचित घटकांतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे आहे। शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, PG, UG, सामान्य आणि व्यावसायिक प्रोग्रामचा पाठपुरावा करणाऱ्यांसाठी आहे। बघा, HDFC बँक स्कॉलरशिप ECSS कार्यक्रमांतर्गत जे विद्यार्थी वैयक्तिक कुटुंबातील कौटुंबिक संकटांमुळे किंवा इतर कोणत्याही आर्थिक समस्यांमुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि शिक्षण सोडण्याचा धोका आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी रुपये 75,000 पर्यंत आर्थिक मदत ही दिली जाते। तर बघा, गरजवंत विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे, 75,000 पर्यंत मदत ही दिली जाते। तर ही ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे 2024-25 या वर्षासाठी। तर बघा, HDFC बँकेचा सामाजिक उपक्रम परिवर्तन स्कॉलरशिप हा ग्रामीण विकास, शिक्षण, कौशल्य विकास आणि उपजीविका वर्धन, आरोग्य सेवा आणि स्वच्छता आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रात हस्तक्षेप करून लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी उत्प्रेरक ठरला आहे। तर बघा, जे मेरिट कम नीड बेस्ड विद्यार्थी आहे 2024-25 त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे। तर बघा, पात्रता काय, विद्यार्थी सध्या इयत्ता 1 ते 12वी किंवा डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामध्ये खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असले पाहिजे। बघा, सरकारी पण चालते आणि प्रायव्हेटसुद्धा चालते, कोणती पण शाळा असो, अनुदानित असो किंवा बिगर अनुदानित शाळा असो, शिकत असलेला पाहिजे, त्यांना ही स्कॉलरशिप मिळू शकते। अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी। बघा, जे आधीचं शैक्षणिक वर्ष होतं त्यात 55% गुणांसह त्यांनी ती उत्तीर्ण केलेली असावी। वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे। म्हणजेच बघा, त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपर्यंत असणे आवश्यक आहे। ज्या अर्जदारांना गेल्या 3 वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल। फक्त भारतीय नागरिकांसाठी बघा, महाराष्ट्र रहिवासी आवश्यक आहे। बघा, डिप्लोमा कोर्स करणाऱ्यांसाठी केवळ 12वी नंतर डिप्लोमा केलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे। बघा, डिप्लोमा कोर्स करणाऱ्यांसाठी 12वी नंतर डिप्लोमा केलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे। स्कॉलरशिपचा लाभ बघा, इयत्ता 1 ते 6वी साठी 15,000 रुपये मिळणार। बघा, पहिली वर्गापासून ते 6वी वर्गापर्यंत त्यांना 15,000 रुपये स्कॉलरशिप ही मिळणार। इयत्ता 7वी ते 12वी, डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी 18,000 रुपये एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे। बघा, 7वी पासून 12वी विद्यार्थ्यांसाठी 18,000 रुपये। आवश्यक कागदपत्रे बघा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र म्हणजे पासपोर्ट फोटो, मागील वर्षाची मार्कलिस्ट म्हणजे 2023-24ची, आता 24-25 साठी ही स्कॉलरशिप आहे।
ओळखीचा पुरावा, त्यात आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन याच्यापैकी एक चालेल. ते हे 3 डॉक्युमेंट. आणि चालू वर्षाचा प्रवेश पुरावा म्हणजे शुल्क पावती किंवा बोनाफाईड किंवा संस्थेचे ओळखपत्र 2024-25 या वर्षाचं. अर्जदार बँकेचे पासबुक, रद्द केलेला धनादेश. बघा बँकेचे पासबुक माहिती अर्जामध्ये देखील कॅप्चर केली जाईल. उत्पन्नाचा पुरावा बघा, उत्पन्नाचा दाखला. बघा उत्पन्नाचा पुरावा खाली दिलेल्या 3 पैकी कोणतेही एक पुरावा लागणार. ग्रामपंचायत, वार्ड किंवा समुपदेशक, सरपंच यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला. SDM, DM, CO, तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला म्हणजेच आपल्या तहसीलमधून काढलेला किंवा सरपंचांनी दिलेला ग्रामपंचायत मार्फत ते देतात. किंवा प्रतिज्ञापत्र. कौटुंबिक वैयक्तिक संकटाचा पुरावा लागू असल्यास HDFC बँक परिवर्तनाचा ECSS स्कॉलरशिप. 2 नंबर बघा, HDFC बँक परिवर्तनाचा ECSS स्कॉलरशिप अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी आहे. मेरिट कम नीट बेस 2024-25 साठी. पात्रता बघा, विद्यार्थ्यांनी भारतीय मान्यताप्राप्त विद्यालयाचे किंवा विद्यापीठामध्ये पदवी अभ्यासक्रम हा केलेला असावा. कोणता अभ्यासक्रम चालते? BCom, BSc, BA, BCA इत्यादी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम BTech, MBBS, LLB, BArch, नर्सिंग इत्यादी कोर्सेस चालतात. आणि अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹2.5 लाखपेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे. ज्या अर्जदारांना गेल्या 3 वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागले ज्यामुळे खर्च उचलू शकत नाही अशांना प्राधान्य दिले जाईल. फक्त भारतीय नागरिकांसाठी खुले. फायदे बघा, सामान्य पदवी अभ्यासक्रमासाठी ₹30,000 मिळणार. सामान्य पदवी अभ्यासक्रमासाठी ₹30,000. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी ₹50,000. आवश्यक कागदपत्रे बघा, पासपोर्ट आकार छायाचित्र, मागील वर्षाच्या मार्कशीट 2023-24 साठी 23-24ची ओळखीचा पुरावा, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन. बघा प्रत्येक यासाठी तेच क्रायटेरिया दिलेला आहे. तुम्हाला वाटत परत दिले आहे मॅडमनी, पण तसं नाही आहे, वेगवेगळं आहे. तर बघा चालू वर्षाचा प्रवेश पुरावा, बोनाफाईड किंवा संस्थेचे ओळखपत्र 24-25 वर्षाचे. अर्जदाराचे बँकेचे पासबुक, उत्पन्नाचा पुरावा, ग्रामपंचायत किंवा वार्ड तेच वरच्यासारखंच, कौटुंबिक वैयक्तिक संकटाचा पुरावा. नेक्स्ट बघा 3 नंबरचा मेरिट कम नीट बेस 2024-25 साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आहे. तर याच्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी काय पात्रता दिली बघा, वेगवेगळा व्हिडिओ टाकलेला नाही आहे, सगळे एकाच व्हिडिओत घेतलेला आहे जेणेकरून सर्वांना माहिती होईल. विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त तसंच असावं. पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजेच MCom, MA इत्यादी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम MTech, MBA इत्यादी करणे आवश्यक आहे. अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹2.5 लाखपेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे. ज्या अर्जदारांना गेल्या 3 वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही त्यांना प्राधान्य दिले जाईल. फक्त भारतीय नागरिक. बघा सामान्य पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35,000, व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 75,000. बघा सामान्यसाठी 35, लक्षात ठेवा वेगवेगळं आहे. व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ₹75,000 एवढं मिळणार. आवश्यक कागदपत्रे ते जसे वर दिले होते त्याच्यानुसारच कागदपत्र आहे. मागील वर्षाची मार्कलिस्ट, पासपोर्ट फोटो, ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड, मतदान कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन, चालू वर्षाचा प्रवेश म्हणजेच बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा संस्थेचे ओळखपत्र 2024-25 या वर्षाचे. बँकेचे पासबुक, उत्पन्नाचा दाखला, ग्रामपंचायतीने दिला किंवा सरपंचांनी दिला, तहसीलदार यांनी दिला किंवा प्रतिज्ञापत्र, कौटुंबिक वैयक्तिक संकटाचा पुरावा. नेक्स्ट बघा HDFC बँक परिवर्तनाची ECS स्कॉलरशिप ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण बघूया. बघा तुम्ही घर बसल्या सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता, ते सुद्धा आपण इथे
दिलेला आहे। इच्छुक विद्यार्थी खालील लिंकचा वापर करून HDFC बँक स्कॉलरशिप शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात। पोर्टल ओपन केल्यानंतर अप्लाय नाव बटनावर क्लिक करा। अर्ज पेजवर नोंदणीकृत ID वापरून बडी फॉर स्टडी मध्ये लॉग इन करा। बघा, बडी फॉर स्टडीवर नोंदणीकृत नसल्यास आपल्या ईमेल, मोबाईल, फेसबुक किंवा जीमेल खात्यासह बडी फॉर स्टडीवर नोंदणी करा। तुम्हाला आता HDFC बँक प्रिव्हियरटन्स ECSS प्रोग्राम 2024-25 अर्ज फॉर्म पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल। अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्टार्ट ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा। ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा। मग जी काही माहिती विचारली असेल ते भरा। आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। नियम आणि अटी यांचा स्वीकार करा आणि प्रिव्ह्यूवर क्लिक करा। अर्जदाराने भरलेले सर्व तपशील पूर्वावलोकन स्क्रीनवर योग्यरित्या दर्शवत असतील तर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा। बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 4 सप्टेंबर 2024। तर बघा, 4 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता। अधिक माहितीसाठी बघा 1011-430-92248 सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर कॉल करून सुद्धा माहिती घेऊ शकता। ईमेल बघा, ईमेल सुद्धा दिलेला आहे। ईमेल ID bodyforstudy.com HDFC बँक ECSS@bodyforstudy.com ही ईमेल आहे, तुम्ही चेक करू शकता। तर अशा पद्धतीने ही माहिती होते। बघा, शिष्यवृत्ती महत्त्वाची आहे, जेणेकरून जे काही आपल्याला येणाऱ्या अडचणी आहेत त्यामार्फत आपण कमी करू शकतो। तर चला बघूया नेक्स्ट व्हिडिओ अशाच पद्धतीने महत्त्वाचा येईल। त्याचं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून त्यांना सुद्धा हे स्कॉलरशिपबद्दल माहिती होणार। तर बघा, महत्त्वाचे पहिल्या वर्गापासून स्कॉलरशिप आहे पदव्युत्तरपर्यंत, तर नक्की अप्लाय करा सर्वांनी।